रोज पोट साफ न होणे, पोट साफ होण्यासाठी खूप वेळ बसावं लागणं किंवा त्याला जोर लावावं लागणं किंवा त्यासाठी औषधं घ्यावं लागणं किंवा नेहमी शौचाला जावं लागणं किंवा गुदभागी आग होणे, जळजळ होणे, खाज सुटणे असा जर काही त्रास असेल किंवा शौचाला रक्त पडत असेल, चालताना बसताना त्रास होत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अशा एका व्यक्तीची सत्यकथा ज्याने मूळ व्याधावर ऑपरेशन तर केलं पण आराम मात्र मिळाला नाही। माझा एक सागर नावाचा पेशंट 30 वर्षाचा IT मध्ये काम करायचा आणि रोज तो लॅपटॉपवर बसून काम असायचं त्याचं आणि 4च्या ब्रेकमध्ये त्याला पिझ्झा, बर्गर, भेळ, वडापाव, समोसा असं त्याला स्पायसी आणि तिखट खायची फार आवड होती आणि वरून चहा आणि कॉफी हे रोज ठरलेला असायचं। 4-5 वर्षापासून त्याला पोट साफ व्हायचं नाही, संडासमध्ये रक्त पडणं, त्रास होणं, संडासच्या जागी दुखणं असा त्रास अधूनमधून व्हायचा। त्यासाठी इंजेक्शन्स, औषध, मलम सगळं काही केलं आणि ऑपरेशन पण केलं होतं। पण ऑपरेशन नंतर सुद्धा 2-3 महिन्यांनी परत तोच त्रास सुरू झाला आणि पुढील उपचारासाठी तो माझ्याकडे आला होता। तर मित्रांनो, औषधोपचार, शस्त्रक्रिया हे कोणत्याही आजारावरचा तात्पुरता उपाय आहे आणि कायम उपाय जर तुम्हाला कोणत्याही आजाराचा करायचा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली, तुमचा आहार, तुमचा व्यायाम याकडेच पूर्ण लक्ष दिलं पाहिजे। तर सागरनी त्याच्या सवयी कशा बदलल्या आणि त्याच्या आहारामध्ये काय काय बदल केला हे आता आपण बघणार आहोत। आहारातल्या बदल बघण्याआधी त्याच्या सवयी कोणत्या कोणत्या बदलल्या बघा। पहिल्यांदा तो वेस्टर्न टॉयलेट वापरायचा तर त्यानं इंडियन टॉयलेट वापरणं सुरू केलं। यामध्ये मलासनात बसावं लागतं आणि शरीराची नैसर्गिक शौचस्थिती आहे ही। या पोझिशनमध्ये आतड्यांवर नैसर्गिक दाब पडतो आणि गुदद्वार आणि मलमार्ग एका सरळ रेषेत आल्यामुळं आतड्यातील वायू आणि मलविसर्जन अगदी सहज रीतीने होते। दुसरी सवय काय बदलली बघा, खुर्चीवर त्यांनी मऊ आसन टाकलं, त्यामुळं बसल्यावर होणारी वेदना आणि जळजळ, आग कमी झाली। आता पुढचा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा भाग आहे, त्याला मी सीट्स बाथ घ्यायला सांगितलं 10 मिनिटे। यासाठी एका टबमध्ये आंघोळीला जेवढं गरम पाणी लागतं त्या तापमानाचं पाणी त्याच्यामध्ये भरायचं आणि त्यामध्ये आपण कमरेखालचा भाग पूर्ण बुडायला पाहिजे इतकं पाणी घ्यायचं। त्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा सैंधव मीठ किंवा 1 चमचा त्रिफळा चूर्ण या तिन्हीपैकी कोणताही एक पदार्थ त्यामध्ये टाकून 10 मिनिट बसा किंवा कोमट पाण्यामध्ये 10 मिनिट बसा। हा उपाय दिवसातून 2 वेळा, एक आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये फक्त 1 वेळा करून तिसऱ्या आठवड्यात पूर्ण बंद केला। मित्रांनो, आता आहारामध्ये काय काय बदल केलेत हे पाहूयात। पहिला आणि महत्त्वाचा बदल, सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चहाचा चमचा गाईचं तूप घ्यायला सुरुवात केली। नाश्त्यामध्ये 1 ग्लास ताकात चिमूटभर सैंधव मीठ टाकून घेतलं। मित्रांनो, मूळ व्याधाचं मुख्य कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? तर अपचन हे त्याचं मुख्य कारण आहे। अपचनामुळं मूळव्याध होतो, त्यामुळं सैंधव मीठ टाकून घेतलेलं ताक हे त्यावरील उत्कृष्ट औषध आहे। एवढंच नाही तर मूळव्याधावर दिली जाणारी सर्व आयुर्वेदिक औषधेही ताकासोबत घेतली तर ती जास्त फायदेशीर ठरतात। मात्र संध्याकाळी 4 नंतर ताक घ्यायचं नाही तर गरम पाण्यासोबत घ्यायचे। नाश्त्यामध्ये सागरने 1 ग्लास ताकासोबतच भरपूर भाज्या घालून केलेला उपमा, ओट, दलिया हे पण खायला सुरू केलं होतं। दुपारच्या जेवणामध्ये काय असायचं बघा, तर न चाळता केलेली ज्वारीची भाकरी किंवा ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदळाचा भात आणि सालीसहित असलेली मुगाची डाळ, त्याचं साधं वरण आणि एखादी पालेभाजी आणि त्यासोबत मग काकडी, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, पत्ताकोबी यांची कच्ची कोशिंबीर थोडी तरी रोज जेवणात असायची। आणि 4 वाजता 1 फळ, मग त्यामध्ये सफरचंद, पपई, पियर्स, पेरू, एक फळ कुठलंही 4 वाजता तो खायचा। आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाजी, भाकरी, थोडीशी कोशिंबीर किंवा भरपूर भाज्या घालून केलेली दाल खिचडी आणि वरून 1 चमचा गाईचं तूप त्यावर घ्यायचं। झोपताना 1 महिना मी त्याला त्रिफळा चूर्ण गरम पाण्यामध्ये 1 चमचा टाकून घ्यायला सांगितलं होतं आणि 1 महिन्यानंतर मात्र ते कमी करून
रोज सकाळी 10-12 काळ्या मनुका भिजू घालायच्या आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी ते खायच्या। काळ्या मनुकासोबत आठवड्यातून एक वेळ अंजीर आणि एक वेळ एक पेंड खजूर त्यामध्ये टाकायची। आसनांमध्ये तो जेवणानंतर 10 मिनिट वज्रासनात बसतो आणि सकाळ संध्याकाळ 15-20 मिनिट वॉकिंग चालू आहे। हे सगळं सुरू केल्यापासून 15 दिवसामध्ये हळूहळू त्याला आराम पडायला लागला आणि 2 महिन्यामध्ये तो पूर्णतः बरा झाला। तर मित्रांनो, ही कथा सांगते की ऑपरेशन हे शेवटचं समाधान नाही। जोपर्यंत आपण शरीरासाठी नैसर्गिक पद्धती स्वीकारत नाही, आयुर्वेदिक लाईफस्टाईलचा वापर करत नाही, तोपर्यंत आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन मिळणार नाही। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।